प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। स्ट्रॉबेरी सीझन आहे आणि बाजारात भरपूर फ्रेश आणि ज्युसी स्ट्रॉबेरीज मिळत आहेत। सो मी म्हटलं की स्ट्रॉबेरी मिल्कशेक करूया आणि तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर स्ट्रॉबेरी मिल्कशेक वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर खालती कमेंट करून मला नक्की सांगा। ती रेसिपी सुद्धा मी नक्की ट्राय करेन आणि आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे ती सुद्धा नक्की ट्राय करा। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते की हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्याकरता मी काय काय साहित्य वापरते ते। सो हे आहेत ते इन्ग्रेडियंट्स। फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत। ह्या मी मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवलेल्या आहेत, म्हणजे ह्या जे काही छोटे छोटे किडे असतील, जी काही घाण माती असेल ती सगळी या पाण्यात निघून जाईल। सो हे नंतर मी दोनदा परत धुवून घेणार आहे स्ट्रॉबेरीज या। त्यानंतर हा स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे मी मालाज या ब्रँडचा। तुम्ही मॅप्रोचा सुद्धा घेऊ शकता किंवा इतर कोणताही लोकल ब्रँड असेल त्याचा घेऊ शकता। अमूलचा फ्रेश क्रीम मी घेतलेला आहे। तुम्ही साधी घरची साय सुद्धा घेऊ शकता, फ्रेश मलाई घेऊ शकता। अर्थात दूध लागणार आहे ह्याकरता। हे दूध मी थंड घेतलेलं आहे म्हणजे मिल्कशेक पण छान थंड होईल। साखर चवीनुसार आवडीनुसार आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम। सो हे अमूलचं मी घेतलेलं आहे। तुम्ही तुम्हाला आवडेल त्या ब्रँडचं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेऊ शकता। या इथे मी स्ट्रॉबेरीज कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे स्ट्रॉबेरीचे तुकडे घालणार आहे। थोडीशी स्ट्रॉबेरी मी इथे बाजूला ठेवलेली आहे कारण मिल्कशेक झाल्यावर आपल्याला वरून मिल्कशेक सजवण्याकरता थोडीशी स्ट्रॉबेरी लागेल। सो थोडेसे मी बाजूला तुकडे ठेवलेले आहेत। त्यानंतर ह्याच्यात आता आपण साखर घालूया 2 चमचे, कारण स्ट्रॉबेरी गोड आहे का आंबट आहे हे माहित नाही, त्यामुळे मी एक साधारण 3 चमचे साखर यात घातलेली आहे। आता ह्याला मिक्सर मध्ये फिरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे स्ट्रॉबेरी आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायची आहे। ह्याला मी मुद्दाम दुधासोबत मिक्स नाही केलंय मिक्सर मध्ये फिरवताना, कारण ह्यात स्ट्रॉबेरीच्या गुठळ्या राहण्याची शक्यता असते जर तुम्ही दुधाबरोबर त्याला मिक्सर मध्ये फिरवलं। सो पहिले फक्त स्ट्रॉबेरी आणि साखरच आपण मिक्सर मध्ये फिरवून घेतलेली। आता ह्याच्यात आपण दूध घालूया। सो हे 1 ग्लास दूध मी ह्याच्यात घालतीये। त्यात सोबत थोडस फ्रेश क्रीम घातल्यामुळे ना तो एक थिकनेस येईल तुमच्या मिल्कशेकला। आता ह्यात थोडस आईस्क्रीम घालूया आपण, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम। आता ह्याच्यात स्ट्रॉबेरी क्रश घालूया। स्ट्रॉबेरी क्रशची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आपल्याला, कारण तो स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आपल्याला हवाय। आता ग्लास मध्ये सगळ्यात आधी आपण थोडेसे स्ट्रॉबेरीचे तुकडे घालणार आहोत। हे मी थोडेसे बारीक तुकडे केलेत स्ट्रॉबेरीचे, ते आपण आधी दोन्ही ग्लास मध्ये टाकूया। त्यानंतर हे जे स्ट्रॉबेरी सिरप आहे किंवा स्ट्रॉबेरी क्रश आहे ते आपण घेणार आहोत आणि हे ग्लास मध्ये असं थोडं थोडं लावणार आहोत, म्हणजे ते दिसायला छान दिसेल। आणि आता हा जो स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपण बनवलेला आहे तो ह्या ग्लास मध्ये घालूया। स्ट्रॉबेरी सीझन संपायच्या आत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालेला तुमचा मिल्कशेक।